नमस्कार, आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। निवेदन स्वीकारण्यास नायब तहसीलदार यांच्या टाळाटाळ, संतप्त युवक काँग्रेसचे तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। भुयार मडेघाट लाखांदूर या 9 किलोमीटर रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लाखांदूर तालुका युवक काँग्रेसतर्फे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार होते। तसेच मागणी पूर्ण न झाल्यास 16 जून रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता। मात्र तहसीलदार अनुपस्थित असल्याने नायब तहसीलदार धकाते यांच्याकडे निवेदन देण्यासाठी गेलेल्या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना निवेदन स्वीकारण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामुळे संतप्त झालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तालुका अध्यक्ष प्रकाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या या आंदोलनात तालुका उपाध्यक्ष आशिष शहार यांच्यासह अनेक युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। जनतेच्या प्रश्नासाठी वेळ नाही, मग अधिकारी कशासाठी, असा सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। युवक काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे तहसील प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली। अखेर नायब तहसीलदार धकाते तसेच अनिल पवार यांना आंदोलनास्थळी येऊन स्वतः निवेदन स्वीकारावे लागले। त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनानंतर नागरिकांमधून युवक काँग्रेसच्या भूमिकेचे कौतुक होत असून जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढणारे हेच खरे नेतृत्व, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत। तसेच पदाधिकाऱ्यांना अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य जनतेचे काय, असा सवालही आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे।